नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सकारात्मक मानसशास्त्र यामध्ये सकारात्मक मानसशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप बघणार आहोत. बघा, पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की सकारात्मक मानसशास्त्र यामध्ये सकारात्मक मानसशास्त्राचा अर्थ आणि स्वरूप यामध्ये पहिला पॉईंट आहे सकारात्मक मानसशास्त्र व्याख्या व स्वरूप. सकारात्मक मानसशास्त्र व्याख्या, सकारात्मक मानसशास्त्राचे स्वरूप काय आहे, हा पॉईंट आज आपण पहिल्या या लेक्चरला बघणार आहोत. बघा, सकारात्मक मानसशास्त्र याला पारंपरिक मानसशास्त्र असेही म्हणतात. तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात बघा, आरोग्य मानसशास्त्राचा आपण अभ्यास केला. तुमचं जे पाठीमागचं सेमिस्टर होतं त्यामध्ये आरोग्य मानसशास्त्र बघा हा विषय आपण बघितला. त्यात उत्तम आरोग्यासाठी सकारात्मकतेची किती नितांत गरज आहे हे पाहिलं. त्यानंतर सकारात्मक तसेच आशावादी राहिल्यास शारीरिक व्याधी देखील कशा सुसह्य किंवा लवकर बऱ्या होतात हे आपण बघितलं. आणि अचानक जर आपण पॉझिटिव्ह जर विचार केले तर त्यासाठी जाणीवपूर्वक आपण आवर्जून वेगवेगळे विचार तिथे करतो. सकारात्मक विचार करण्याची सवय होण्यामागे खरी अडचण अशी आहे की आपल्या मेंदूला कायम पहिल्यांदा धोके तिथे दिसतात. बघा, आपला जो मेंदू असतो यामध्ये आपल्याला कायम जो मेंदू आहे त्यामध्ये धोके जास्त दिसतात. कारण हजारो वर्षापूर्वी जेव्हा मानव शिकार करून जंगलात राहत होते आणि आपली जी आहे उपजीविका ती भागवित होते, तेव्हा कोणत्याही क्षणी जंगली जनावरांचा किंवा इतर मानवी टोळ्यांचा हल्ला होईल आणि जीवाला मुकावे लागेल या भीतीपोटी मानवाला सतत धोक्याचा माग किंवा त्या व्यक्तींना तिथं धोका आढळत होता आणि सावध राहण्याची, जगण्याची सवय होत गेली. आणि कारण बेसावध राहण्याने जीवाला हानी पोचणार होती आणि त्यामुळेच प्रत्येक जो व्यक्ती आहे तो आधी काय करतो की निगेटिव्ह तिथे विचार करतो. अर्थात त्या सवयीमुळे मानव आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकला आणि म्हणून सावध पवित्रा घेत जगण्याची सवय अजूनही तशीच व्यक्तींमध्ये दिसून येते. परंतु त्यामुळे नकळत मानवाची मानसिकता निराशावादी आणि नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करणारी झाली. सकारात्मक विचार आणि किंवा आशावाद जवळ करण्यापेक्षा नकारात्मक विचार आणि निराशावाद दूर करण्याला जास्त महत्त्व तिथं दिलं गेलं. आणि त्यामुळेच काय घडलं की व्यक्ती ज्या होत्या त्या पॉझिटिव्ह तिथे विचार करत होत्या आणि पॉझिटिव्ह थिंकिंग केल्यामुळे जी आपली नर्वस सिस्टीम असते बघा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पेशींनी जाळे बनवलेले असते आणि त्या नर्वस सिस्टीममध्ये चांगले चेंजेस तिथे होतात आणि काहीतरी वाईट घडेल या विचारातून आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी सतत धोक्याचा माग घेण्याची गरज सद्य परिस्थितीत नसली तरी मेंदूला तशी सवय झाल्याने आपण असंख्य अनुभवांच्या गर्दीत नकारात्मक अनुभव जास्त लक्षात तिथे ठेवतो. बघा, नकारात्मक जे अनुभव असतात ते जास्त तिथे लक्षात ठेवले जातात. बघा, सपोज असेल तुमची एक्झाम झाली आणि पेपर उत्तम लिहिला गेला असेल, पण ते न सांगता 2-4 जर मार्कांचे तुमचे राहून गेले असेल तर ते काय करतात, तुम्ही आवर्जून तिथे सांगता. सपोज तुमचा 60 मार्कचा पेपर असेल आणि त्यामध्ये तुम्ही फक्त 40 क्वेश्चन सोडवले किंवा 50 प्रश्न सोडवले आणि तुम्ही काय करतात की तुम्ही जे 50 प्रश्न सोडवले ते सांगत नाही, पण माझे 10 प्रश्न राहिले. म्हणजे तिथे काय होतो की निगेटिव्ह विचार तिथे घडत असतो आणि त्यामुळे जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला कायम ती सवय तिथे होऊन गेलेली असते. बघा, प्रत्येक जो मानव आहे तो तिथे निगेटिव्ह विचार करत असतो आणि मेंदूला याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे की काय अवतीभोवती काहीतरी वाईट घडेल म्हणून सतत सावध राहण्याची गरज किंवा सवय त्या व्यक्तींना तिथं झालेली असते आणि त्या वेळेची गरज होती पण आज त्याची गरज नाही. बघा, आपण जुना कालखंड बघितला, त्यामध्ये तेव्हा गरज होती पण आत्ता ती गरज राहिलेली नाही. आत्ताचं जे जीवन आहे ते गुणवत्तापूर्ण आहे आणि सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मराठीतील बघा, थोर कवी मंगेश पाडगावकर यांनी एक पेला अर्धा सरल घेतला आणि असं म्हटलं की जो पेला अर्धा भरला आहे असे सुद्धा म्हणता येते आणि संपला सुद्धा आहे. बघा, काही व्यक्ती काय म्हणतील की तो जो पेला आहे तो अर्धा भरलेला आहे, पण काही काय म्हणतील का तो तिथं संपलेला आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा जी व्यक्ती असेल तिला ती सवय लागून गेलेली असते.
पहिला पॉईंट आहे बघा, सकारात्मक मानसशास्त्र व्याख्या आणि स्वरूप. सकारात्मक मानसशास्त्र या शाखेचा विचार केला तर प्रामुख्याने बघा याची जी सुरुवात आहे ही डॉक्टर मार्टिन सेलिग्मन, हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये त्याचं संशोधन केलं पॉझिटिव्ह सायकोलॉजीचं, आणि त्यांनी 1998 साली अमेरिकेमध्ये सायकोलॉजिकल असोसिएशन APAची ते अध्यक्ष म्हणून त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. त्यांच्या कार्यकाळात सकारात्मक मानसशास्त्राचा विचार प्रचार हे मुख्य धोरण होते. जे डॉक्टर मार्टिन सेलिग्मन आहे यांनी काय केलं की APAचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी वेगवेगळ्या धोरणांचा तिथं अवलंब केला. मार्टिन सेलिग्मन यांना सकारात्मक मानसशास्त्र या विषयाचे संस्थापक मानले जाते, कारण त्यांनी हा विषय लोकप्रिय केला. परंतु या विषयाची सुरुवात मानसशास्त्रातील कार्यवादाचे प्रणेते विल्यम जेम्स यांनी केली असे म्हणावे लागेल. सन 1906 मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रश्न विचारला होता की काही व्यक्ती त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करतात, पण काही व्यक्तींना मात्र तसे करणे जमत नाही. याचे कारण काय असले पाहिजेत? असे कोणते घटक आहेत की जे व्यक्तीला त्यांची ऊर्जा वापरण्यासाठी प्रेरणा तिथे देतात, आणि कोणत्या घटकांमुळे त्यांच्या क्षमतांना किंवा ती जी व्यक्ती असेल बघा तिच्या क्षमतांना तिथं मर्यादा येते. यावरून असे अधोरेखित करता येईल की जेम्स यांचा व्यक्तीच्या क्षमतांचा वापर करण्याकडे कल होता. जो जेम्स आहे शास्त्रज्ञ, यांनी काय केलं की व्यक्ती स्वतःमध्ये ज्या क्षमता आहे त्यांचा किती पुरेपूर तिथे वापर करते. यामध्ये सकारात्मक मानसशास्त्र आणि त्याची व्याख्या बघा. पहिला पॉईंट आहे सकारात्मक मानसशास्त्राची व्याख्या. यामध्ये सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे जीवनाला वैज्ञानिक अभ्यास पद्धतीने जगण्याचे मूल्य प्राप्त करून देणारे शास्त्र होय. पीटरसन यांच्या व्याख्येनुसार सकारात्मकतेत मानवी विचार, भावना, वर्तन इत्यादींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून व्यक्तिमत्वातील बलस्थाने शोधणे, जगण्याचे ध्येय केवळ चांगले असण्यापेक्षा महान कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे इत्यादी बाबी समाविष्ट आहेत. ही पीटरसन यांनी व्याख्या मांडलेली आहे की सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे जीवनाला वैज्ञानिक अभ्यास पद्धतीने जगण्याचे मूल्य प्राप्त करून देणारे शास्त्र होय. त्यानंतर बघा, मार्टिन सेलिग्मन यांनी सकारात्मक मानसशास्त्राचा अग्रणी संस्थापक म्हणून नाव भूषवलेलं आहे, आणि त्यांच्या मतानुसार सकारात्मक मानसशास्त्र हे मानवी जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या तसेच कल्याण आणि उन्नती करू शकणाऱ्या घटकांचे विज्ञान आहे. सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे इष्टतम मानवी कार्याचा वैज्ञानिक अभ्यास, ज्याचे उद्दिष्ट व्यक्ती आणि समाजाची उन्नती होण्यासाठी आवश्यक असणारे घटक शोधून त्यांची जोपासना करणे होय. मानवी बलस्थाने आणि सद्गुणांचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र होय. बघा, मानवामध्ये वेगवेगळी बलस्थाने असतात, काही त्रुटी असतात, काही उणिवा असतात आणि काही स्ट्रॉंग पॉईंट असतात बलस्थाने, आणि त्या सद्गुणांना किंवा त्या व्यक्तींमध्ये कोणते सद्गुण आहे याचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र होय. बघा, एखादी व्यक्ती जेव्हा व्यक्ती समूह किंवा संस्था यांचा उत्कर्ष होतो तसेच त्यांच्या कार्याच्या इष्टतम पातळीमध्ये वाढ होते, तेव्हा योगदान देणाऱ्या परिस्थिती आणि प्रक्रियांचा अभ्यास म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र होय. या व्याख्या वेगवेगळ्या बघितल्या बघा. सेलिग्मन यांची व्याख्या लक्षात ठेवायची आणि शेल्डन किंवा किंग यांची. बघा, आता जी तुमची एक्झाम होईल ती 60 मार्कची होईल. यामध्ये MCQ असेल. बघा, आपण वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या, त्यानंतर आपण बघू पुढे की त्याचे स्वरूप काय आहे. सकारात्मक मानसशास्त्राचे स्वरूप बघा. यामध्ये सकारात्मक मानसशास्त्राची गरज, महत्त्व आणि त्याची लोकप्रियता गेल्या 25 ते 30 वर्षापासून सतत वाढत आहे, आणि त्याचा वापर आणि उपयोजन उद्योजकता, लोकप्रशासन, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात आपल्याला दिसून तिथे येतो. प्रत्येक जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये याचा वापर करताना दिसून येत आहे, आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तिथे बदल घडून येत आहे. बघा, पुढचा जो पॉईंट आहे आपण पुढे बघू